शूर जवान सीमेवरती लढतो माझा शूर जवान अक्का मायवाचं तान्या बिरू देवाचं संत बाळूमामाचं वरदालत माझ्या शिरावे तापमान डिंबाड्या डोलावे Lord
नंदकुमार मेजर साहेबांनी घरवाडा बांधून फार मोठं पुण्य मिळवलं. वास्तू शांतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं चिचकर दादांचं आगमन झालेलं आहे. सर्वांच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसं बाबा घरवाडा का बांधला आणि बांधल्यानंतर वास्तू शांती का घालतात, वास्तू शांती का घालतात आणि होम का घालतात ही कथा झाली गायला गेला. असणाऱ्या दिल्ली हस्तिपुराला 100 कौरव लागलो दराऱ्याला आणि 5 पांडव राहत होत बघा इंद्रप्रस्थाला आणि इंद्रप्रस्थाला राहत असताना देवीला 5 पांडवांनी विचार केला मनात भेटायला लागलो तर काय करायला मात्र ते हाती वेळीला मला शूरवीर अर्जुन आणि श्रीकृष्ण देऊळका श्रीजीने भगवंताने आणि शूरवीर अर्जुनाने विचार केला लागलो तर काय कराय मात्र ते हाती वेळीला सकाळच्या पाऱ्याला
आपल्या संघाचे जिवलग मित्र आहेत आणि यांच्याकडून एक 501 रुपये बक्षीस आपल्या देवळासाठी आलेलं आहे. आज त्यांनी एक हातान दिलं. माझ्या अक्का माया म्हणत तानेबीर देवानं अशिलिंबिरापानं शीत माळेगरानं त्यांना 10 हातात द्यावावं. सोन्याचा धूर त्यांच्या घरी निघावा आणि मंडळाचा आशीर्वाद लागावा. देव विकार मंडळ परिपूर्ण आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आभारी हरे देवानी शूरवीर अर्जुन आंघोळ लागलो होतं करायला आंघोळ करून परत येत होत. एवढ्या वेळात काय झालं होतं असणारा माझा अग्नी नारायण त्याच्या आडवं गेला होता आणि आडवं जाऊन तो अग्नी नारायण काय म्हणला देवेला भगवंताने शूरवीर अर्जुनाच्या आडवे अग्नी नारायण गेला होता. लागला होता बोलायला स्वतः मात्र त्या हातीला दिवस झालं तुपाची धार चालू आहे. होम चालू आहे. अभिषेक चालू आहे. बरोबर आहे बाबा रे तुपाने माझं अंग तांडावून गेले. तुपाची शिसारी बसल्या माझ्या अंगात म्हणल्याबरोबरीला विचार केला श्रीकृष्ण देवानं. बरोबर आहे. माझ्या असणाऱ्या शूरवीर अर्जुनानं काय केलं होतं बोलाच्या वेळेला या तुपाच्या धारेने माझ्या नाकात शिसारी बसून गेली. या वेळेला त्याच वेळेला मला खांडवपण पाहिजे भक्षण करायला म्हणून त्या हातीला भगवंताने आणि शूरवीर अर्जुनाने विचार केला. मनाला लागलो तर काय बोलाय मात्र त्या हातीला देवाला लागलो तर शूरवीर अर्जुन म्हणायला. या ठिकाणी सुभाषदादा चिंचकर यांच्या हस्ते नारळ फोडायचा आहे. दादानी उद्घाटन करायचं आहे. या पिल्या चिलगाव होते खाली बघून या. घरा बसली का आपल्या फोटो काढायचे फोटो चांगले बोलाया बोलावे चांगले बोलाया बोलावे चांगले कालच्या लाडीच्या कृपेने आपलं मंडळ जमले. कालच्या लाडीच्या कृपेने आपलं नशीब चांगले.
माझा नाद सुटेना मुकामल नाव माझा दाट माझे सांगू दिव्या माझा नाद सुटेना मुकामल नाव माझा दाट आणि जीवनात तरी सुद्धा त्याच्यावरती करतो आम्ही माते जवळ तुम्ही असताना भीती वाटना माझे सांगू जीवा माझा नाद सुटेना माझे सांगू जीवा माझा नाद सुटेना मुकामल नाव माझ्या जगात श्रीकृष्ण देव राहिला होता म्हणायला तुम्ही जर हे खांडवर भक्षण करीत असताल रक्षण केलं पाहिजे बरोबर आहे आणि जर रक्षण करायचं झालं तर आमच्या जवळ काही धनुष्य नाही काय बाण नाही भाता नाही आज मेजर साहेबांनी फार मोठं पुण्य मिळवलंय आणि आर्मीची सेवा करून ते बरेच सर्व्हिस करून बऱ्याच संकटातून वाचून आलं बरोबर आहे अशा जर संकटातून वाचायचं असेल आपल्याला काय पाहिजे धनुष्यबाण पाहिजे भाता पाहिजे बरोबर आहे हत्ती घोडं पाहिजे म्हणून काय हरे बाबारी आम्ही जरी खांडावर तुम्ही बक्षिणाला करायला आम्ही जर रक्षण करायचं म्हणलं तर ह्या खांडवनाला काय पाहिजे काय तर आम्हाला शस्त्र पाहिजे हत्यार पाहिजे हाती घोडं पाहिजे म्हणल्यावर अग्निनारायणाने विचार केला हे सध्या वनवासात आहे त्यांच्याजवळ काय हत्ती नाहीत काय त्यांच्याजवळ काय घोडं नाही काय धनुष्य नाही बाण नाही काय करावं कळणार शूरवीर अर्जुनाला श्रीकृष्ण काय देवाला म्हणून देवा म्हणून काय केलं होतं अग्निनारायणाने विचार केला मना घेणाला लालाचा विचार करायला या शूरवीर अर्जुनाला आणि श्रीकृष्ण भगवंताला काय झाला होता देला मात्र त्या हाती वेळेला आणि श्रीकृष्ण देवाला श्रीकृष्ण देवाला सुदर्शन चक्र सुदर्शन चक्र रक्षण करायला म्हणलं तर काय तर आपल्याला शस्त्र हत्यार जनावर पाहिजे म्हणून श्रीकृष्ण देवाला सुदर्शन चक्र दिलं होतं माझ्या अग्निनारायणाने आणि काय केलं होतं शूरवीर अर्जुनाला 4 घोडं झोपलेला दिव्य रथ दिला होता त्या रथाला धनुष्य बाण आणि गांडीव धनुष्य बरोबर आहे अक्षय भाता म्हणजे ज्याच्यातलं भार कधी सुद्धा संपत नाही असा हे अक्षय भाता दिला होता माझ्या शूरवीर अर्जुनाला त्यावेळेला आनंदी आनंद झाला त्या माझ्या अर्जुनाला श्रीकृष्ण देवाला म्हणत होता असणाऱ्या या अग्निनारायणाला ही दोघं जण लागलं बोलायला तुम्ही खांडावर बक्षीस करावं आम्ही तुमचं रक्षण करणार म्हणून मात्र त्या हाती वेळेला आले माझ्या या मनाते
रामा हजारे बघा रामा हजारे रामा हजारे बघा रामा हजारे रामाच्या मुलाने दान्या बाया वागाने 101 रुपया नोट लावली डोलाला 101 रुपया नोट लावली डोलाला सिद्धेवाडी गावचा आहे विशाल रामा हजारे विशाल म्हणजे हिंद केसरी गोमक्या रामाला मुलगा आहे आणि याने 101 रुपये बक्षीस दिलेलं आहे त्यांनी 1 हातान दिलं माझ्या अक्का मायावर ताने दिलेलं आणि मरगोडी मुर्शिदानं मोठ्या माणिकरानं संत बाळूमानं 10 तान द्यावावं सोन्याचा धूर निघावा मंडळाचा आशीर्वाद लागावा निर्देव ही काय मंडळ परिपूर्ण आभारी आहे धन्यवाद 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 काय म्हणले माझ्या मुलाला विशाला माझी माया का काय म्हणते काय म्हणत्या असं देऊ नको रे बाळाए तुझ्या पाठीवर येते पाठीवर येते पाठीवर येते तुला मी सांभाळून घेते पाठीवर येते तुला मी सांभाळून घेते पाठीवर येते तुला मी सांभाळून घेते बघावलीला धान्या माझ्या वालाने या बघा वागाने बघा डोलाला सुखी ठेवा बघाला या बघा बघाला जाते माझ्या मरदाला या बघा मरदाला शूरवीरा युन या बघा युन दर्शन करायला लागला दर्शन करायला दर्शन करायला एवढ्या वेळात बघा एवढ्या वेळात 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 माझा अर्जुन वीरव पशु पक्ष्याला बघा प्राणी मतला नाही पशु पक्ष्याला बघा प्राणी मतला पशु पक्ष्याला बघा प्राणी मतला नाही पशु पक्ष्याला बघा प्राणी मतला सांगली बघा जिल्ह्यात माझ
अर्जुन लागला होता रक्षण करायला आणि त्या खांडवनाचं अग्नी नारायण लागला होता भक्षण करायला. अग्नी नारायण लागला होता भक्षण करायला. हे शूरवीर अर्जुनाची भगवान आलं होतं रक्षण करायला. एवढ्याच वेळावर काय झालं होतं त्या खांडवनाला मात्र त्या हातवेला खांडवन पेटलं होतं. पेटलेल्या वडिलाच प्राणी मरायला लागलं पक्षी मरायला लागलं येडा मुंगी मरायला लागली आणि बाहेर पडायला लागले की अर्जुन बाण मारायचा आत पडायचा श्रीकींना सुदर्शन चक्र सोडायचा आत पाडला आणि भोवतणी बाहेर पडायला लागलेला हात सोडायचा त्या वेळेला खांडवन रक्षण हे जाणी नारायण लागला होता करायला. शूरवीर श्रीकीन रक्षण लागलं होतं करायला. एवढ्याच वेळात प्रकार काय घडला मात्र त्या हातवेला रितेश नावाला रितेश नावाला सुरेश आला रे सुरेश बघा रे सुरेश आला हजारांच्या कोळीला या देवाच्या गाण्याला रुपाया लुट लावली डोलाला आभार बघा आभार येणार असं खांडावर पेटलं होतं आणि त्या पेटलेल्या वनामध्ये मयासुर नावाचा दैत्य राहत होता. त्या मयासुर दैत्य काय केलं होतं परमेश्वरा ह्यात मला आता कोण वाचवेल म्हणला. हे पेटलंय वन प्राणी मरायला लागलं पक्षी मरायला लागले किडा मुंगी मरायला लागले आपल्याला कोण वाचवेल म्हणल्यानंतर मयासुर दैत्य जसं त्या पेटलेल्या वनात सापडला होता त्यावेळेला इकडे तिकडे लागला बघायला ना बाहेर लागला पळायला बाहेर पळायला लागलं. श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र आडवाड्याला काही यादणाऱ्या विचार केला या असणाऱ्या शूरवीर अर्जुन लागला होता सुदर्शन चक्र लागला ते ढकलायला. शूरवीर अर्जुनाचा बाण लागला भाग लागायला मात्र ते हातीला शूरवीर अर्जुनाचा बाण मागे पडत होता हात आणून पाडत होता
सुद्धा काय करावं कळणार या मयासुर दैत्याला. तसा मयासुराने विचार केला, म्हणाला हात लागला जोडायला, पाया लागला जोडाई पडायला. या शिवीराला श्री किन भयंताला लागला बोलाय मात्र ते हातीला. मयासुर दैत्याला मयासुर दैत्याला ओढल्या पडलं बघाली. लावली
किडामुंगी लागली होती मरायला आणि या मयासुर दैत्यानं बघितलं आपण सुद्धा आता या जळून जाणार बरं का देवीला. या मयासुराने विचार केला म्हणा घेणाला त्यावेळेला हात लागला जोडायला मात्र त्या हातेला मयासुर दैत्य लागला होता विचार करायला. काय नाही करायचं श्रीकृष्णाचं पाय धरायचं शूरवीर अर्जुनाचं पाय धरायचं बरोबर आहे. यात मला एवढं वाचवा म्हणायचं बरं का. शूरवीर अर्जुनाला आणि श्रीकृष्ण भगवंताला मयासुर दैत्य लागला हात जोडायला लागला होता पाया पडायला त्या पेटल्याला म्हणून तुला मला एवढं भाडं सोडलं पाहिजे म्हणून मात्र त्या हाते वेळेला माझ्या
जीव हारूबाई नावाची बघाव हारूबाई नावाची परीक्षा बघूया काय म्हणतोय मला जर ह्यातनं वाचवलं ह्यातनं जर बाहेर सोडलं चंद्र सूर्य असेपर्यंत तुम्हाला असं घर बांधून देतो तुमचं माझं नाव राहिलं पाहिजे एवढं म्हटल्या बरोबर विचार केला माझ्या श्रीना देवाना शिरविरा येणार आणि त्या पेटलेल्या वनेला तू ह्या मया चुरलाई त्याला काय केलं होतं त्यावेळेला शिरविराजनाने श्री किल्ले भोवताल त्यावेळेला त्या पटलेल्या वनयातून मया सुर दैत्याला मात्र त्या हाती वेळेला वाचवलं होतं
आणि वाचवल्यानंतर विचार पडला माझ्या असणाऱ्या मयासुर दैत्याला काही लागला होता कराय त्या वेळेला जीवाला लागला काय कराय मात्र ते हाकेला कसा उपकार बघा पेडावा कसा उपकार बघा पेडावा कसा उपकार बघा पेडावा कसा उपकार बघा पेडावा लागला म्हणायला आपण यांना वचन दिले ते वचन आपण पूर्ण केलं पाहिजे याने मला या पेटलेल्या वडिलातून वाचवलेलं आहे कोण पडलं माझ्या मयासुर दैत्य लागला विचार करायला आता जर घर बांधून देतो म्हणलं याला काही पैसा पाहिजे धन संपत्ती पाहिजे काय साध्या सुट्याने असलं करू देवी साध्या सुध्यानं असं घर होत नाही धन संपत्ती पैसा अडका पाहिजे काय करावं करणार या मयासुर दैत्याला गोडे पडले होते मयासुर दैत्याला देला हाताला वचिराला विचार केला मनात घेणाला लागला तर काय करायला ते हातेला मेजर साहेबांनी फार कष्टातून घर उभारलंय मुलगा भरती झाला की वडिलाला वाटतं माझा पोरगा भरती झाला मला काही कमी आहे आईला वाटतं माझा देव भरती झाला आता मला काय कमी आहे पण ज्या वेळेला ते भरती होत असतो त्यावेळी त्याला माहित असतं की त्याने शपथ घेतलेली आहे त्यानं तो आयुष्यभर कोणाला सांगत नसतो म्हणून काय म्हणले काय म्हणले काय कळलं पाहिजे कसं आहे शपथ ती कुठली घेतलेली असते माहिती आहे कुठले बोल सागर भारत हो विश्वात शोभून यावं बोल सागर भारत हो विश्वात शोभून यावं सागर भारत हो विश्वात शोभून यावं सागर भारत
मी मस्त मला विश्वात शुभोया विश्वात शुभोया मारो